मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीची धूळ अजून पूर्ण खाली बसलेली नाही. तोवरच सोलापुरात राजकारणाचं दुसरं मोठं युद्ध पेटायला सज्ज झालंय. आणि या युद्धाचं मैदान आहे गावागावातल्या राजकारणाची, शेतकऱ्यांच्या कर्जाची आणि सत्तेच्या नाड्या हातात असणारी जिल्हा सहकारी बँक. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं थेट प्रशासकांना आता चांगलंच खडसावलंय. कोणत्या अधिकारात निवडणुका पुढे ढकलत आहात तुम्ही? आणि मित्रांनो, तब्बल 8 वर्ष रखडलेला हा निवडणुकीचा मुहूर्त आता जवळ येऊन ठेपलाय. मित्रांनो, जरा नीट विचार करा. कायद्यानुसार प्रशासक मंडळाची मुदत फक्त 1 वर्षाची असते बरं का. पण सोलापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 19 मे 2018 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. 8 वर्ष मित्रांनो, 8 वर्ष शेतकऱ्यांचं कर्ज, सहकारी संस्थांचं भवितव्य आणि गाव पातळीवरचं अर्थकारण हे सगळं इतकी वर्ष निवडून न आलेल्या प्रशासकांच्या हातात राहिलं. आणि आता न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि नरेंद्र देशपांडे यांच्या खंडपीठानं स्पष्ट शब्दात बजावलंय की 8 दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा, अन्यथा संपूर्ण प्रशासक मंडळ बरखास्त करून नवीन नियुक्ती केली जाईल. म्हणजे मित्रांनो, ही लढाई आता टाळताच येणार नाही. आता कोणती लढाई बरं, असं तुम्ही विचारणारच. तर नेमकं ती लढाई कोणती आहे आणि उंबरठ्यावर काय येऊन ठेपली आहे, नेमकं काय घडलंय सोलापुरात, कोणाविरुद्ध कोणाची लढाई आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. या लढाईचं मैदान इतकं महत्वाचं काय आहे हे एकदा नीट समजून घ्यायला हवं. कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक साधा आणि जुना नियम आहे मित्रांनो. जिल्हा बँक ज्याच्या ताब्यात, त्याच्याच हातात त्या जिल्ह्याच्या सहकाराच्या आणि पैशांच्या नाड्या. शेतकऱ्यांना कर्ज कोण देणार, कोणत्या संस्थांना किती निधी मिळणार, कोणाचं राजकीय वजन वाढणार, हे सगळं याच बँकेच्या संचालक मंडळावर ठरलेलं असतं. आणि सोलापूर जिल्हा परिषद असो किंवा सोलापूर जिल्हा दूध संघ असो आणि हीच DCC बँक, या तिन्ही संस्था एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य अजिंक्य असा किल्ला होता. वर्षानुवर्ष इथे राष्ट्रवादीचंच वर्चस्व राहिलंय. पण मित्रांनो, आज तोच किल्ला हळूहळू ढासळताना दिसतोय. आणि याला कारणही तितकंच रंजक आहे बरं का. का ढासळतोय हा किल्ला? कारण या बँकेवर पूर्वी ज्यांच्यावर गंभीर गैरकारभाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ते चेहरे आज भाजपच्या तंबूत जाऊन बसलेत. आणि मित्रांनो, गंमत बघा, इथे जे आरोप करणारे होते राजेंद्र राऊत, तेही आता भाजपकडूनच विधान परिषदेचे आमदार बनलेत. म्हणजे एकेकाळचा आरोप करणारा आणि ज्यांच्यावर आरोप झालेत ते आरोपी दोघेही आज एकाच पक्षाच्या छत्राखाली एकत्र नांदतायत. आणि राजकारणातली ही खेळी नेहमीच अशी गुंतागुंतीची आणि तितकीच व्यवहारी असते. जुनी भांडणं विसरून सत्तेसाठी एकत्र येणं हा या मंडळींचा नेहमीचाच खेळ असतो. आता नेमकं जी आपण चर्चा करतोय त्या प्रत्यक्ष मैदानात नेमकं कोण कोण उतरणार आहे हे सविस्तर एकदा बघूया. या एका बाजूला असतील पालकमंत्री जयकुमार गोरे, सध्या पूर्ण फॉर्मात असलेला हा नेता आहे. या निवडणुकीत जातीने लक्ष घालणार आणि असं स्पष्टपणे ते दिसतंय. त्यांच्या सोबतीला आहेत आमदार राजेंद्र राऊत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि सगळ्यात महत्वाचा माळशिरस भागात प्रचंड तळागाळातलं नेटवर्क उभारलेला तरुण चेहरा म्हणजे राम सातपुते. गोरेंचे विशेष मर्जीतले असलेले सातपुते आपलं ग्रामीण भागातलं जाळं थेट भाजपच्या पाड्यात टाकणार आणि सहकार क्षेत्रात नव्याने पदार्पण करणार असं बोललं जातंय. ही चौकटी म्हणजे भाजपसाठी एक सुनियोजित रणनीती आहे बरं का. पण मित्रांनो, प्रत्येकाचं वेगवेगळं बलस्थान आहे आणि सगळे एकत्र आले की पूर्ण जिल्हा व्यापणारं हे जाळ आहे. बरं, दुसऱ्या बाजूला कोण आहेत त्यांची प्रतिस्पर्धी? तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शरद पवार गटाचा सहकार क्षेत्रातला शेवटचा आणि मोठा बालेकिल्ला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावणारे. बरं, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सहकार क्षेत्रात कोंडी करण्यासाठी तेही या निवडणुकीत आक्रमकपणे उतरतील हे नक्की आहे. पण मित्रांनो, इथेच मोहितेंची खरी कसोटी लागणार आहे बरं का. कारण त्यांच्याच पक्षाचे 3 आमदार जे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मोहितेंवरच नाराज होऊन भाजपच्या गोटात सामील झाले. आता या बँकेच्या निवडणुकीत ते मोहितेंच्या बाजूने उभे राहणार की उघडपणे विरोध करणार, हा सस्पेन्स संपूर्ण निवडणुकीचा नूर ठरवणार आहे. आणि हे 3ही आमदार आपापल्या मतदारसंघातल्या सहकारी संस्थांवर चांगलंच वर्चस्व राखून आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक नेमकं ठरणारच आहे, यात शंकाच नाही. माढा, माळशिरस, अक्कलकोट, सांगोला, मोहोळ, करमाळा या 6 तालुक्यांतल्या जागांवर दोन्ही बाजूंचं बारीक लक्ष असणार आहे. कारण या तालुक्यांमधील सहकारी संस्थांवरची पकड, तिथल्या सोसायट्यांवरचं वर्चस्व हेच शेवटी बँकेच्या निवडणुकीत मतांमध्ये रूपांतरित होणार आहे. आणि एका सूत्रानुसार राजेंद्र राऊत यांनी आधीच मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती की या बँकेवर 3 सदस्यांचं नवीन प्रशासकीय मंडळ नेमलं जावं आणि यात राऊत स्वतः, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली होती. म्हणजे मित्रांनो, नुसती निवडणूक जाहीर होण्याआधीच सत्तेची गणितं मांडली जाऊ लागली बरं का तिकडं. आता जरा या संपूर्ण घडामोडीकडे
मोठ्या चित्रातून जर आपण बघितलं तर हा फक्त एका जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा विषयच नाहीये मित्रांनो. ही लढाई आहे गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भाजपने ग्रामीण महाराष्ट्रात हळूहळू पद्धतशीरपणे शिरकाव केलाय, त्याच मोठ्या राजकीय डावपेचाचा हा एक महत्वाचा भाग मानला जातोय. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस एकेकाळी निर्विवाद निर्भेळ सत्ता गाजवत होती, तिथेच आज त्यांना स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावं लागतंय. आणि हा एक केवळ सोलापूर मधलं मर्यादित नाहीये मित्रांनो, राज्यभरातल्या अनेक सहकार क्षेत्रात हाच पॅटर्न हळूहळू पसरताना दिसतोय. तर मित्रांनो, हा खरा प्रश्न हा आहे की जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी आणि राम सातपुते ही भाजपची चौकडी एकत्र येऊन सोलापूरचा हा सहकारी गड ताब्यात घेणार, की धैर्यशील मोहिते पाटील आपल्या परंपरागत बालेकिल्ला पुन्हा एकदा शर्तीने राखणार. 8 वर्षानंतर होणारी ही निवडणूक केवळ एक बँकेपुरती मर्यादित नसून सोलापूरच्या संपूर्ण ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी आहे. आणि कदाचित येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नांदीही याच निकालातून लिहिली जाईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, लढाई बाजी कोण मारणार? एकटे मोहिते पाटील की बाकीची चौकडी? सत्ताधारी महायुतीची ही चौकडी की मोहिते पाटलांचा अनुभव? कोण जिंकणार आणि कोणाच्या सोबत जनाधार आहे? खाली कमेंटमध्ये नक्की तुम्ही स्पष्ट सांगा. आणि सोलापूरच्या या महत्वाच्या राजकीय घडामोडी जास्तीत जास्त सोलापूरच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सोलापूरच्या मित्रांना सुद्धा सांगा की हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.